डॉक्टर सुनील देशमुख हे आता आपल्यासोबत आहेत आणि कोरोना या विषाणूचा जो प्रादुर्भाव एकंदरीत संपूर्ण जगावरती राज्य करीत आहे, संपूर्ण जग ज्याने हादरवून सोडलेलं आहे, याच्याबद्दल डॉक्टर देशमुख यांचं मत आपण जाणून घेणार आहोत। सोबतच सर्वसामान्य जनतेने कुठल्या प्रकारची खबरदारी घ्यायची आहे त्यासाठीची एक आव्हान सुद्धा आपण त्यांच्याकडनं करणार आहोत। तर आपल्यासोबत आहे डॉक्टर सुनील देशमुख। सर, सध्या संपूर्ण जगावर आज कोरोना विषाणूचं सावट पसरलेलं आहे। संपूर्ण आज आपला युरोप खंड आणि संपूर्ण जग हे या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाखाली जगत आहे। आता सद्यस्थिती अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीची सध्या परिस्थिती आपल्या निदर्शनात काय आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की या रोगाचा प्रादुर्भाव चायनापासून सुरू झाला, चीनपासून सुरू झाला आणि पाहता पाहता युरोप, अमेरिका आणि मग आशिया या खंडात सुद्धा आता तो पसरलेला आहे। त्याला पॅन्डेमिक म्हणतो, म्हणजे पूर्ण जगामध्ये जो पसरलेला आहे त्याला पॅन्डेमिक असं आहे। अमरावती शहरामध्ये आजच्या घडीला जी माहिती माझ्याकडे आहे तोपर्यंत असा कोणी कन्फर्म रोगी नाही, कन्फर्म रुग्ण नाही। पण त्याच्या मागे एक गोष्ट आपण लक्षात, किती लोकांचे टेस्टिंग झालं, किती लोकांच्या त्याला काय म्हणतं स्वॅब टेस्टिंग झालं। कारण की आपल्याला माहिती आहे की 14 दिवस इन्क्युबेशन पिरियड आहे। म्हणजे आज जर मला कोरोनाचा रोग झाला असेल किंवा कोरोनाची लागण झाली असेल तर 14 दिवसपर्यंत, खरं 8-10 दिवसपर्यंत तर मी सर्वसामान्य माणसासारखाच मिसळ लोकांमध्ये जातो येतो, कारण की मला त्याच्या ज्या सिम्पटम्स ज्यांना म्हणतात ते आलेले नसतात। सिम्पटम्स आल्यानंतर मग तो रुग्ण म्हणून त्याच्यावर ठप्पा मारला जातो। पण रुग्ण होण्याच्या पूर्वी ज्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात, म्हणजे ते व्हायरस शरीरात असताना सुद्धा कोणतेही सिम्पटम्स नसल्यामुळे त्याच्यामध्ये आणि सर्वसामान्य माणसामध्ये काही फरक जाणवत नाही, असे कितीतरी असू शकतात। पण त्यांचे अजून सॅम्पल्स आपण काढलेले नाही, त्यांच्या स्वॅब घेतलेले नाही, त्याच्यामुळे आपण व्हायरस फ्री आहोत असं म्हणणं आज मला वाटतं फार अतिउत्साहाचं होणार आहे। अनेक लोक कामाच्या अनुषंगाने, नोकरीच्या अनुषंगाने, इतर कारणाने अमरावती शहराच्या बाहेर गेले असतील, मुंबईला गेले असतील, दिल्लीला गेले असतील, नागपूरला गेले असतील, अजून खूप ठिकाणी गेले असतील। त्याच्यामधल्या किती लोकांमध्ये हा व्हायरस असं आज आहे हे आज सांगतो। आणि आपण एक डॉक्टर आहात, तर एक डॉक्टर म्हणून मला आपल्याला एक प्रश्न घ्यायचा आहे, तो असा आहे की ज्या व्यक्तीची इम्युनिटी पॉवर ही कमी असते त्याच्यावरच हा रोग प्रादुर्भाव म्हणजे जनरली जास्त अटॅक करतो, किंवा लहान मुलांवरती, म्हाताऱ्या माणसांवरती हा रोग बरोबर आहे। म्हणजे जो मृत्यू पावल्याचे जे दाखले आपल्याजवळ आलेले आहेत की जवळजवळ 21-22 हजार की 24 हजार लोक मृत्यू पावले, त्याच्यामध्ये जर मॅक्झिमम पाहिले हे तर हे 65 वर्षाच्या वरती जे आहेत त्या लोकांना लोक मृत्यू होऊन पावले, कारण की त्यांची इम्युनिटी कमी असते, किंवा जे पहिलेच काही रोगामुळे हे असतील, बाधित असतील, म्हणजे अस्थमा असेल, डायबिटीस मोठ्या प्रमाणात असेल, हायपरटेन्शन असेल, कोणत्याही कारणाने त्यांच्या शरीराची इम्युनिटी कमी झाली असेल, अशामध्ये हा रोग जर त्या रुग्णाला, त्या माणसाला झाला तर त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी ज्याला म्हणतात, म्हणजे मृत्यू पावण्याचं प्रमाण जास्त असतं। तर म्हणून आणि आज आपल्या अमरावती शहराचा जर एकंदरीत विचार केला तर अमरावती शहरामध्ये सध्या स्थितीमध्ये एकही रोगी आढळलेला नाही। हे आपल्यासाठी तसं पाहिलं तर एक बऱ्यापैकी अमरावतीचा आज बरोबर हो कन्फर्म असा रोगी आढळलेला नाही आहे। हे आपल्यासाठी तसं पाहिलं तर आजच्या परिस्थितीमध्ये थोडीशी सुखदा देणारी आपल्याला बाब आहे। पण जनतेने यासाठी प्रिकॉशन काय घेणं गरजेचं आहे, आणि मला हे होतच नाही किंवा मी त्यातला नाहीच, मला हे होणारच नाही, हा जो मीपणा याला कारणीभूत ठरू शकणार का भविष्यात? मी मधात एक पोस्ट टाकली होती, म्हणजे जवळ मला वाटतं 23 मार्चला की 23 फेब्रुवारी 2020ला इटलीमध्ये त्या तारखेला फक्त 5 हे कोरोना रुग्ण होते आणि एकही मृत्यू पावला नाही। तिथल्या शासनाने पहिले हे संचारबंदी लागू केली, किंवा पहिले हे केलं, लॉक केलं, त्याला काय म्हणतात आपलं लॉकडाऊन केलं, आणि नंतर पण त्या लोकांनी ते मानलं नाही। लोकांनी आपले दैनंदिन व्यवहार चालू ठेवले, लोकांनी सरकारने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं
आणि बरोबर 1 महिन्यानंतर म्हणजे 23 मार्च 2020ला म्हणजे 23 फेब्रुवारीला फक्त 5 करोना रुग्ण आणि एकही मृत्यू नाही, आणि 23 मार्च 2020ला 60,000 रुग्ण आणि 6,000 मृत्यू. म्हणजे तुम्ही विचार करा, एका महिन्यामध्ये लोकांनी नियमाचं आदेशाचं पालन न केल्यामुळे एका महिन्यामध्ये 600 लोक मृत्यू पावतात आणि 5 रुग्ण तिथे 60,000 रुग्ण तयार होतात एका इटली नावाच्या गावात, की ज्या देशाची लोकसंख्या फक्त 6,45,00,000 काहीतरी आहे, आपली 133 कोटी आहे. त्यामुळे याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने जे निर्देश दिलेले, जे आदेश दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करणं मला असं वाटते सर्वसाधारण लोकांनी केलं. आणि तुलनात्मक दृष्ट्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक इटली हा जो देश आहे मला वाटतं 2ऱ्या क्रमांकावरती आणि भारत आज 102व्या क्रमांकावरती आहे. तुलनात्मक दृष्ट्या या तुलनेचा जर विचार केला तर ही महामारी जर समजा आपल्या भारतामध्ये येऊ नये यासाठी सर्वसामान्य जनतेने प्रिकॉशन घेणंच एक सगळ्यात मोठी सगळ्यात जास्त. आणि त्याच्या प्रिकॉशनमध्ये आयसोलेशन ज्याला म्हणतात, घरातच राहणं, समाजामध्ये किंवा लोकांमध्ये न मिसळता घरात स्वतःला कोंडून घेणं, 10-15 दिवस बनतो, ते महत्त्वाचं आहे. मला वाटते बहुतेक लोक ते करून राहिले. काही तुरळक अतिउत्साही लोकांमुळे ही व्यवस्था बिघडू नये एवढंच आमचं. पहिल्या दिवशी ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हा लॉकडाऊन झाला होता आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगितलं होतं की जिल्ह्याच्या सीमासुद्धा बंद करण्यात याव्या, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जो एकंदरीत फरक जाणवला तो असा जाणवला की पहिल्या 2 दिवसापर्यंत आपल्या शहराची सुद्धा जिल्ह्याची सुद्धा स्थिती हीच होती की लोक बाहेर नव्हते. पण आज 3ऱ्या-4थ्या दिवशी आपण पाहतोय लॉकडाऊनच्या 23 तारखेच्या नंतरची जी सिच्युएशन आपण सध्या पाहत आहोत, तर लोक बऱ्यापैकी फिरताना आपल्याला दिसत आहे. नेमकं कॉग्निझन्स लोकांचं कशामुळे कमी झालं असावं? नाही, असं आहे की आता त्याच्यामध्ये कसं कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आणि गृहमंत्र्याचं स्टेटमेंट मी वाचलं की जीवनावश्यक वस्तूचे दुकानं, औषधीचे दुकानं, किराण्याचे दुकानं आता 24 तास चालू राहते. पहिले 3 तास चालू होते, तेव्हा लोक जाऊन आणि लोक सुबुद्ध आहेत, त्यांना आपल्या 5-6 दिवसाचा विचार डोक्यात करून त्यांनी आपले किराणा, भाजी सगळी आपल्या घरी बसले, एवढे शहाणे आणि शुद्ध त्या लोकांना. त्यामुळे 3 तासाच्या वरती जेव्हा लोक फिरायला निघायचे किंवा असेच 900 बाहेर निघायचे तर पोलिसाचा बंदोबस्त करायचा. आता तुम्ही 24 तास जर उभे ठेवाल तर साहजिकच तो म्हणेल की तुम्ही मला कशाला मारता हो, आम्हाला तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केव्हाही जाऊन तुम्ही किराणा घेऊ शकता, कसं तुम्ही आम्हाला अडवताय. आणि त्यामुळे त्याच्यामधलं जे गांभीर्य आहे ते निघून गेलेलं आहे. म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एका ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि स्वतः गृहमंत्री वेळप्रसंग आम्ही मिलिटरी आणू आणि मिलिटरी आणण्यासाठी आम्हाला बाध्य करू नका असं जेव्हा सांगतात, किंवा सन्माननीय गृहमंत्री TV समोर एका पोलिसाला बोलून त्याचा दंडुका दाखवतात की तुम्ही जर ऐकलं नाही तर या दंडुकाचा मार तुम्हाला बसेल, म्हणजे ज्या 10-15-20% लोक जे आहेत. आणि हे चालू असताना संध्याकाळीच सगळं मोकळी करून देतात. मग नेमकं तुमची जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती गोंधळाची परिस्थिती मला प्रामाणिकपणे असं वाटते ही वेळ राजकारण करण्याची नाही, हे एक दोषारोपण करण्याची नाही. पण हा तुमच्या मनामध्ये 2 पावलं समोर जायचं आणि 4 पावलं मागे यायचं, त्याच्यामुळे प्रश्न सुटणार नाही, अजून गंभीर प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे मला असं वाटते हा सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी. आपण अमरावती जिल्ह्यातील जनतेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला काय आवाहन कराल की त्यांनी हा जो 15 दिवसाचा आणखी 14 एप्रिलपर्यंतचा पिरियड आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे जीवन आपण कसं असलं पाहिजे आणि त्यांनी घराच्या बाहेर का निघू नये याच्याबद्दल त्यांना थोडंसं आपण खुलासेवार सांगावं. नाही, म्हणजे याच्याबद्दल अत्यंत चांगली पोस्ट एका ठिकाणी वाचली आहे की हा जो कोरोना व्हायरस आहे हा फार अभिमानी आहे. हा काही तुमच्या घरी तुम्हाला बोलवायला येत नाही, तुम्ही त्याच्याकडे गेले तर तो तुमच्यासोबत घरी येतो, तो स्वाभिमानी आहे. म्हणून तुम्ही बाहेर निघू नका आणि त्याला घरी आणू नका. म्हणजे एका ठिकाणी सिंपल भाषेत त्यांनी दिलं की फार स्वाभिमानी करून आहे तो तुमच्या घरी तुम्हाला नमस्कार करायला येत नाही, तुमच्याशी लागट करायला येत नाही. तुम्ही जर बाहेर गेले त्याला घेऊन आले तर तो येतो. तीच पाळायचं आहे आपल्याला. ती बाहेर न निघता आपल्या घरी जर राहिले तर हा व्हायरस तुमच्या घरी येणार नाही आणि घरी येणार नाही तर तुमचे
तुमचे आप्त, तुमचे कुटुंब हे सगळे त्याच्याबद्दल सेफ राहतील. आणि म्हणून शासनाने दिलेले जे निर्देश आहेत की लोकात मिसळू नका, घरात राहा, काळजी घ्या, हात धुवा, वारंवार हात धुवा, सॅनिटायझेशनचा वापर करा, साबणाने हात धुवा, कुठेही स्पर्श करू नका, कुठे बाहेर गेलेले असल्यास पुन्हा येऊन हात धुवा, ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांनी गांभीर्याने विचार करावा, त्याचा गांभीर्याने घ्यावं आणि स्वतःला या व्हायरसपासून वाचवावं. हीच मला असं वाटते की स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबासाठी घेतलेली काळजी आहे. शासनाच्या वतीने आता जी म्हणजे जे काही अनुदान मिळणार आहे किंवा जी काही घरपोच आपल्याला धान्य हे जे देण्याचं आहे, तर या बाबतीत काही निर्देश आपल्यापर्यंत किंवा शासनाकडून कुठे आल्याचे आपल्या ऐकूयात आहेत का? आणि ही योजना कितपत यशस्वी ठरेल आपल्याला असं वाटतं? कारण गरीब जो रोज आणतो आणि रोज खातो त्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. नाही, खरी गोष्ट आहे की जो रोज कमवतो रोज खातो त्याला सांगायचं तू 20 दिवस 25 दिवस घरातच राहा, बाहेर निघू नका, हे सांगायला सोपी आहे. पण त्याला त्याचं कुटुंब चालवायचं आणि तो समजा नाही कमावलं त्यांनी तर ते उपाशी मरणार आहे आणि व्हायरसने मरणार आणि उपाशी मरणार, शेवटी मरायचं त्यांनाच लागणार आहे. म्हणून शासनाने, केंद्र शासन असो की राज्य शासनाने असो, दोघांनीही समोर आलेले आहेत. केंद्र शासनाने पण अनेक गोष्टी देण्याचं मंजूर केलं. 1,75,000 कोटीचं पॅकेज त्यांनी दिलेलं आहे. आणि राज्य शासनाने सुद्धा गहू, तांदूळ, डाळ या सगळ्या गोष्टी घरपोच देण्याचा किंवा राशनच्या दुकानात देण्याचा. आणि मी आज काही ठिकाणी विचारलं, म्हणजे मातंगपुऱ्यामध्ये वगैरे, की राशनच्या दुकानातून हे देणं सुरू झालेलं आहे. मला असं वाटते की केंद्र शासनही संवेदनशील आहे, राज्य शासनही संवेदनशील आहे. त्याच्यामुळे लोकांनी या गोष्टीचा विचार करून जी रियासत त्यांना मिळते, जी सहायता त्यांना मिळते, ती सहायता आपल्यापर्यंत पोहोचावी. आणि ज्यांच्याकडे ही पोहोचत नसेल त्यांनी प्रशासनाशी किंवा आमच्यासारखे जे अनेक लोक आहे की जे यांच्या बाबतीत त्यांना मदत करू शकतात, त्यांना जर त्यांनी कळवली तर आम्ही सुद्धा लोक मदत कराल. त्याला असं आहे की प्रशासन काही प्रत्येक माणसाकडे पोहोचू शकतीलच असं सांगता येत नाही. काही अत्यंत गरजू लोकसुद्धा सुटू शकतात आणि मग ते हतबल होतील. मग अशा लोकांनी सुद्धा जर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला किंवा कोणत्याही राजकीय नेत्याशी कॉन्टॅक्ट केला, नगरसेवाशी कॉन्टॅक्ट केला, आमदाराशी कॉन्टॅक्ट केला, खासदाराशी केला, पक्षांच्या नेत्याशी कॉन्टॅक्ट केला, तर मला असं वाटते या गोष्टीमध्ये सगळेच लोक त्यांना मदत करतील. आणखी थोडंसं एक प्रश्न माझा आणखी असा आहे की या संपूर्ण व्यवस्थेच्या दरम्यान महाराष्ट्र पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, पत्रकार मंडळी ही आपली भूमिका अगदी चोख बजावत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये राजकीय मंडळी ही बऱ्यापैकी आपली भूमिका बजावताना आमच्या निदर्शनास अद्याप आलेली नाही. काय कारण असावं? हे बरोबर आहे की शेवटी असं आहे की पोलीस जर नसती, प्रशासन नसतं आणि मीडिया जर नसतं, माध्यम जर नसलं तर सगळे लोक अंधारात राहतात. आणि माध्यमाच्या अनुषंगाने आज म्हणजे खरं तुम्ही जीवावर उदाहरून बाहेर निघून जी सद्य परिस्थिती अमरावती शहरात ही आहे ती लोकांच्या घरबसल्या लोकांना समजेल या पद्धतीने हे करतात. राजकीय नेत्यांनाही एक मर्यादा आहे, तरीही अनेक राजकीय नेते बाहेर निघालेले आहेत. पण प्रशासनाला मदत करणे, प्रशासनाच्या सोबत राहणे राजकीय नेत्यांनी, मला वाटते हीच त्यांच्यासाठी मदत होईल. आणि वेळ प्रसंग पडला तर राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही याचे असो, ते बाहेर येतील याबाबतीत माझ्या काही शंका नाही. पण आजच्या घडीला प्रशासन जर समोर येऊन मदत करत असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सगळ्या राज्यकर्त्यांनी राहावे, सगळ्या असं मला वाटतं.